नमस्कार. तुम्हा सगळ्यांना कल्पना आहे की गेले अनेक वर्ष मी बालनाट्य करते आहे आणि या बालनाट्य करण्याच्या प्रवासामध्ये अनेक घडामोडी होत असतात, उलथापालथ होत असते. पडद्याआड, पडद्या पलीकडे, पडद्या मागे, पडद्यासमोर अनेक गोष्टी, घटना या घडत असतात आणि त्या मोठ्या रंजकही असतात, मोठं करणाऱ्या पण असतात आणि काही शिकवून जाणाऱ्या पण असतात. या प्रवासाला आता मला 12 वर्ष पूर्ण होत आहेत. ऑगस्टमध्ये एक टप माझा पूर्ण होतोय. या प्रवासामध्ये अनेकदा असं वाटून गेलं की जे जे मी अनुभवते आहे, एक शिक्षिका म्हणून, एक दिग्दर्शिका म्हणून, लेखिका म्हणून, सहकलाकार म्हणून, तर या सगळ्या गोष्टी मी कुठेतरी डॉक्युमेंट करून ठेवायला हव्यात. आपण भारतीय या गोष्टींमध्ये बरेच मागे आहोत असं मला वाटतं आणि बरेच लोक जे आहेत ते पाश्चात्य लोक डॉक्युमेंट करून ठेवतात, म्हणजे रेफरन्ससाठी वापरतात, मग उदाहरणासाठी वापरतात. तर मलाही ते आता करायला पाहिजे असं मला वाटलं. एक आमच्याबरोबर एक अशीच एक घटना घडली आत्ता मेमध्ये. आम्ही प्रयोग घेऊन गेलो होतो मुलांचे. सियावर रामचंद्र की जयचा गोव्याला चौथा प्रयोग होता फोंड्याला. आणि त्यावेळेला तुम्हाला कल्पना आहे की लहान मुलांना 100 जणांचा ताफा कुठल्या दुसऱ्या गावात घेऊन जाणे, तिथे उत्तम प्रयोग करणे आणि परत येणे, याला एक जिकरीचं काम आहे आणि कठीण आहे, सोपं नाही ते. तर आम्ही मुलांना घेऊन गेलो असताना माझा एक विद्यार्थी आहे सर्वज्ञ म्हणून, तर तो हनुमानाचं काम करतो. असे अनेक विद्यार्थी आहेत जे उत्तम काम करतात आणि त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे किंवा लोभस व्यक्तिमत्व म्हणा किंवा लाडकं व्यक्तिमत्व, असे काही ठराविक मुलं आहेत. आणि त्याचबरोबर जी भूमिका तो करतो आहे ती हनुमानाची भूमिका करणारा हा सर्वज्ञ फोंड्याच्या प्रयोगाच्या दिवशी तो प्रयोग करू शकला नाही आणि त्यातून तयार झालेली संवेदनशीलता, त्यातून बघायला मिळालेली मुलांमध्ये